शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तिळाच्या प्लॉटमध्ये। आणि हा जो तीळ आहे हा तीळ आहे गोफण्या। आणि विशेष म्हणजे हा गोफण्या आहे सिंगल गोफण्या, गौरव 55 सिंगल गोफण्या। कारण गौरव 55 मध्ये काही झाडं आपण काढली, त्यामध्ये सिंगल गोफण्या नावाची एक व्हरायटी यावर्षी आपण तयार केली होती। तर सिंगल गोफण्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं असते, तर सिंगल गोफण्याला एकच काडी असते। तर ही एक काडी कशी असते, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो तीळ आहे हा तीळ आहे। आणि या तिळाला बघा इथं अशा प्रकारचे हे असे बोंड्या येतात, हे बघा अशा प्रकारच्या बोंड्या येतात। आणि ह्या बोंड्या ज्या असतात ह्या बोंड्या चहू बाजूने येतात अशा प्रकारे, 10 प्रत्येकाला 10 कळे असतात, हे बघा अशा प्रकारे। आणि हा सिंगल गोफण्या हा किती उंच जाऊ शकतो, इथे काही भागात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे इथं हाईट साधारणतः इथं 5.5 फुटापर्यंत गेलेली आहे। आणि ह्याची हाईट जी 5.5 फूट गेली, परंतु याला बघा अशा प्रकारे बोंड्याच बोंड्या असतात। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे बुडाला तेवढा माल लागत नाही, पण इकडे वर फार माल याला लागतो अशा प्रकारे। हा आहे सिंगल गोफण्या, हा फांद्या वगैरे करत नाही। तर फांद्या वगैरे करत नसल्यामुळं हा तीळ सिंगल गोफण्या म्हणून ओळखल्या जाते। तर या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा साधारणतः 1 एकरमध्ये 3 किलो पेरायचा आहे। आणि या तिळाला विरळणी वगैरे करायची गरज नाही, कारण हा फांद्या करत नसतो, म्हणजे कुठं कुठं थोडीशी फांदी करतो, जास्त करत नाही। हा सिंगल गोफण्या आहे। तर सिंगल गोफण्या 3 किलो टाकायचा आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे हा 1 एकरमध्ये साधारणतः 4 ते 9 क्विंटलपर्यंत उतारा देतो हा पण। आणि डबल गोफण्या पण तेवढाच उतारा देतो। डबल गोफण्याची हाईट याची हाईट सारखीच राहते, फक्त याची जी बोंड्याची साईज आहे ती थोडीशी जास्त येते, पण फांद्या नसल्यामुळे एकच काडी येते आणि बुडाला तेवढा माल लागत नाही 1.5 फुटापर्यंत। आणि डबल गोफण्याला बुडापासून फांदी लागते आणि फांदी लागून माल पण चांगल्या प्रकारे भरपूर लागते, परंतु उतारे दोन्हीचे पण सारखेच आहे। परंतु सिंगल गोफण्याला तेवढा माल लागत नाही, उतारा पण थोडा कमीच येतो। जसं की डबल गोफण्याला 4 ते 9 क्विंटल येतो, तर याला साधारणतः 3 क्विंटलपासून 5 क्विंटल 6 क्विंटलपर्यंत येतो। परंतु डबल गोफण्या हा सर्वात चांगला असतो। हा सिंगल गोफण्या आहे। सिंगल गोफण्याला तेवढी म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे जास्त माल म्हणजे एकच काडी असल्यामुळे त्याला आपल्याला बोंड्या भरपूर दिसतात, पण फांद्या कमी असतात। फांद्या नसल्यामुळं आपल्याला तेवढा उतारा कमी येत असतो। तर हे पण आपण URB प्रक्रियायुक्त केलेलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विशिष्ट असं अन्नद्रव्य आपण दिलेलं नाही, फक्त आपण याला खाद्य दिलं DAP सुरुवातीला 20 किलो आणि त्याच्यानंतर 10-26 1 महिन्यांनी पेरून दिलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण या तिळाची की हा जो तीळ आहे या तिळावर आपण फवारण्याचं प्रमाण फक्त इमिडाक्लोप्रिड मावा तुडतुड्यासाठी आणि असिटामाप्राइड पांढऱ्या माशीसाठी आपण इथं टाकलेला आहे। तर हा आहे तीळ गौरव 55 सिंगल गोफण्या, म्हणजे सिंगल गोफण्या एकच काडी। इथं आपण बघू शकता, हे बघा अशा प्रकारे एकच काडी राहते आणि अशा प्रकारे याला माल इथं लागला दिसेल। तर हा आहे सिंगल गोफण्या गौरव 55, URB प्रक्रियायुक्त आहे, उत्पादन चांगलं आहे, परंतु डबल गोफण्या एवढं नाही। सिंगल गोफण्या हा सिंगलच असतो, याला फांद्या वगैरे येत नाहीत। गौरव 55 सिंगल गोफण्या। आणि इथं आपण तो कापून ठेवलेला आहे, बाकीचा हा कापणं चालू आहे। आणि इथं थोडाफार कापून ठेवला आहे, त्याच्यानंतर इथं पण कापून ठेवलं आहे आणि पलीकडचा पण भाग कापून ठेवला आहे। अशा प्रकारे इथं पूर्ण तीळ कापून ठेवलं आहे। याची हाईट थोडी जास्त येते, परंतु उत्पादन थोडंसं कमीच येते। तरीही आपल्याला चांगल्या प्रकारे इथं काही भागात आपण डेमो प्लॉट म्हणून घेतलेला आहे। हा तीळ गौरव 55 सिंगल गोफण्या।